नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तलाठी भरतीच्या रिझल्ट संदर्भात। मित्रांनो, काल तारीख होती 15 डिसेंबर आणि जे आश्वासन दिले होते की 15 डिसेंबरला तलाठीचा फायनल रिझल्ट लागणार, ते रिझल्ट जो आहे तो 15 डिसेंबरला लागला नाही। फायनल रिझल्ट तर सोडून द्या, तुमचे जे आहे ते नॉर्मलायझेशनचा स्कोअरसुद्धा 15 डिसेंबरला आला नाही। बहुतेक विद्यार्थी जे आहे ते 15 डिसेंबरला वाट बघत होते की काही ना काहीतरी तलाठी भरतीच्या रिझल्ट संदर्भात अपडेट जी आहे ती त्यांना बघायला मिळेल, परंतु तसे काहीही झाले नाही। कोणतीही अपडेट जी आहे ती बघायला मिळाली नाही। तर मित्रांनो, आणि कोर्टाची केस जी चालू होती त्याचा जो स्थगिती होती 5 डिसेंबरला, ती स्थगिती उठल्यानंतर 6 डिसेंबरला सेकंड आन्सर की आली होती आणि त्यानंतर परत एक तारीख देण्यात आली होती की 9 जानेवारीपर्यंत आता दुसरी स्थगिती जी आहे म्हणजे लागणार आहे आणि 9 जानेवारीला कोर्टाचा रिझल्ट जो आहे तो माहीत पडणार आहे। तर अशा प्रकारे फक्त तारीखवर तारीख मिळणार की काय असे आता वाटायला लागले आहे आणि मित्रांनो, रिझल्ट जो आहे तो लांबणीवरच जात आहे। म्हणून पार विद्यार्थी जे आहे ते वैतागून गेले आहे की वाट बघावी तर बघावी किती, आणि विद्यार्थ्यांशी तर कोणाला काही घेणे देणेच नाही, सर्व आपला फायदा बघत आहे। कोणी केस करत आहे तर कोणी काही करत आहे, पैशाशी संबंधित केस करत आहे। अरे, केस करायची होती तर आधीच का केस केल्या नाही, सर्व प्रोसेस झाल्यानंतर केस वगैरे करत आहे। त्यामुळे याचं नुकसान जे आहे ते विद्यार्थ्यांनाच होत आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुमचे काय म्हणणे आहे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। यामधून विद्यार्थ्यांची एक प्रकारे मानसिक पिळवणूक होत आहे आणि त्यांना खूप मानसिक त्रास होत आहे। वाट बघू बघू जे आहे ते विद्यार्थी जे आहे ते कंटाळून गेले आहे। पुढील एक्झामवर सुद्धा त्यांचा फोकस लागत नाही आहे। त्यामुळे मित्रांनो, तलाठीचा एक्झाम लवकरात लवकर लागावा ही आपली जी आहे ती अपेक्षा आहे। त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे। त्यासाठी मित्रांनो, आपण जे आहे ते ट्विटरवर सुद्धा ट्विट करू शकता तलाठी रिझल्ट संदर्भात, किंवा मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला शेअर करा। आता मित्रांनो, 9 जानेवारीची डेट आहे, त्यावर जे आहे ती कोर्ट केसचा निकाल लागला पाहिजे। जसा निकाल लागेल मित्रांनो, तसाच तुम्हाला रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर बघायला मिळेल। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।